जैन सोशल फेडरेशन संचलित आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये पितळे परिवाराच्या वतीने आयोजित मोफत कॅन्सर तपासणी आणि जनरल शस्त्रक्रिया शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला। शिबिर उद्घाटनाप्रसंगी पोपटलाल पितळे, चंद्रकला पितळे, अमोल पटवा, मोहित पितळे, रोहित पितळे, डॉक्टर प्रकाश कांकरिया, निखिलेंद्र लोढा, डॉक्टर वसंत कटारिया, मानकचंद कटारिया, सुभाष मनोत, प्रकाश शलानी, डॉक्टर आशिष भंडारी, कॅन्सर सर्जन डॉक्टर अनिकेत शिंदे, जनरल सर्जन डॉक्टर आर एन पांडे, डॉक्टर भास्कर जाधव आदी उपस्थित होते। प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्रींची आरती करण्यात आली। प्रास्ताविकात डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी हॉस्पिटलच्या सेवाकार्याची माहिती दिली। आनंद ऋषी महाराजांच्या चरणी कोटी कोटी वंदना। त्यांनी आम्हा जैन सोशल फेडरेशनच्या कार्यकर्त्यांना एकत्र ही मोठी संधी दिली। या आरोग्य मंदिराच्या उभारणीची त्या आदर्शजी महाराजांनी ही संकल्पना राबवण्याचं भाग्य आम्हाला लावलं। त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदना। आणि सर्व समाजाचा या आरोग्य उभारणीमध्ये जो पाठिंबा होता, त्यामुळे हे मोठं काम आपल्या समाजातर्फे करता आलं। त्यामध्ये आजचे जसे दाता आहेत श्री पोपटलालजी कुंदनजी पितळे परिवार आणि चंद्रकलाताई पोपटलालजी पितळे परिवार हे जसं आहे जोडले गेले, असा सगळा समाज जोडला गेला। आणि बघता ही आरोग्य मंदिराची उभारणी 25 वर्षापूर्वी आपण करू शकतो। मदत दर मदत ही वाढत चालली आहे। आणि मला सांगायला आनंद होतो की आता नवीनच या 28 मार्च रोजी आपण येता रजत जयंती समारंभ या हॉस्पिटल उभारणीचा ते वर्ष सुरू होणार। या निमित्ताने आणखी एक मोठं काम जैन सोशल फेडरेशन करत आहे, ते म्हणजे भगवान महावीर युनिव्हर्सिटीचं एक शैक्षणिक तालीम। हेही आनंद ऋषी महाराजांचं जे आहे स्वप्न, ते विस्तारित स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने ही वाटचाल चालू आहे। आणि त्या प्रकल्पाला जे पितळे जे परिवार आहेत त्यांनी 21 लाख रुपये ऑलरेडी दिलेले आहेत। फार मोठं मन लागतं या अशा दानदात्यांच्या खरंच चरणी आम्ही नतमस्तक आहोत। आणि त्यामुळे हे जे मोठं जे स्वप्न आहे समाजाचं, ते त्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टीने आम्हाला सर्वांना ती प्रेरणा मिळते। आज मुद्दाम पितळे परिवाराला आज इथे उद्घाटनासाठी आम्ही जे बोलवलं, त्याचा एक विशेष आनंद आम्हाला सगळ्यांना आहे। त्यांचं मी स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजचे जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, डॉक्टर अनिकेत शिंदे, हे अल्पावधीमध्ये आल्यापासून त्यांनी कॅन्सर सर्जन म्हणून खूप आपलं नाव लौकिक मिळवलं आहे। त्यांच्या स्किल्स अतिशय चांगल्या आहेत। आणि जनरल सर्जन आमचे डॉक्टर भास्कर जाधव आणि डॉक्टर पांडे सर हे जे आमच्याबरोबर फुल टाईम सर्जन आहेत। त्याच्यामुळे आज या शिबिराला निश्चितच आलेल्या रुग्णांना मान्यवरांनी हॉस्पिटलमधील सेवाभाव कौतुकास्पद असल्याचं म्हटलं। येथे आपण अराउंड 2 महिन्यापासून आपण कॅन्सर सर्जरीचं डिपार्टमेंट चालू केलं आहे। आपण या डिपार्टमेंटच्या अंतर्गत सर्व कॅन्सरच्या सर्जरी म्हणजे गर्भाशयाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, या वेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर आपण सर्जरी करतो। तसेच आपण अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरच्या जे केमोथेरपी असतात, जे आपण सलाईनवाटी आपण औषध देतो, त्याच्यावरती पण आपण उपचार चालू करतो। तसेच आपण रेडिएशनवर आपण योग्य सल्ला आणि पुढचं मार्गदर्शन आपण देतोय। सध्याच्या काळामध्ये कॅन्सरचं प्रमाण खूप वाढतंय। दिवसेंदिवस आपण आजूबाजूच्या आजूबाजूला बघतो तर कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त वाढायला लागले। आपण जे अन्न खातो, जे आपण हवा श्वासावाटे आतमध्ये देतो, जे आपण पाणी पितो, त्या वाटे काही दूषित पदार्थ आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्या वाटे उठत नाही। म्हणजे काही वर्षानंतर आपल्याला कॅन्सरचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली। तर या काळामध्ये आपण समाज म्हणून कॅन्सरचे कुठले लक्षणं कशी ओळखायचे, केव्हा डॉक्टरांकडे जायचं, कुठल्या डॉक्टरांना भेटायचं, याबद्दल जागरूक होणं खूप महत्त्वाचं आहे। आनंद ऋषी हॉस्पिटलमार्फत आपण जे शिबिर आयोजित करतोय, मागच्या महिन्यामध्ये पण आपण आनंद ऋषीच्या जन्म महिन्याबद्दल आपण वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर आपण अरेंज केले। त्यामध्ये कॅन्सरचं शिबिर आपण 2 तारखेला 9 ऑगस्टला आपण अरेंज केलेलं। तर या प्रकारच्या शिबिरांनी येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कॅन्सरबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल आणि त्याचा समाज म्हणून आपल्या पुढच्या काळामध्ये फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो। काम कर रहा हूँ इस हॉस्पिटल में। यहाँ के स्टाफ
के सेवक काफ़ी सहयोगी हैं। ऑपरेशन थिएटर काफ़ी सुसज्जित है और वेराइटी ऑफ पेशेंट जनरल सर्जरी में जो होना चाहिए वो आ रहे हैं। मुझे पूर्ण विश्वास है कि भविष्य में इसी तरह से मैं अपना सेवा करता रहूँगा। फेडरेशन व आनंद कृषी हॉस्पिटल यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला ही सेवा करण्याची संधी दिली। तसेच वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीला पण आम्हाला सेवा करण्याचे योगदान मिळाले। त्यासाठी मी जैन सोशल फेडरेशन व आनंद कृषी हॉस्पिटल यांचे आभार व्यक्त करतो। डॉक्टर अनिकेत शिंदे यांनी कॅन्सर उपचारांची माहिती दिली। कॅन्सर तपासणी शिबिरात 80 रुग्ण तर जनरल शस्त्रक्रिया शिबिरात 90 रुग्णांची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं। आभार प्रकाश चलनानी यांनी मांडले। महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।